केएन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी केएन न्यूज लिंकला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा व शेअर करा। गेल्या 28 वर्षापासून सोन्या चांदीची शुद्धता व विश्वासाची अखंड परंपरा जोपासून अल्पावधीतच खडकलाटेत ग्राहकांचा विश्वास व पसंतीस उतरलेले सोन्या चांदीच्या दागिन्याचे मुधाळे बंधू यांचे आपल्या घरातील मंगल कार्याची सुरुवात खडकलाटेतील बालाजी ज्वेलर्समधून शुद्ध सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीने करा। आपल्या घरातील सर्व मंगल कार्य सिद्धीस नेण्यास बालाजी ज्वेलर्स सदैव तत्पर। बालाजी ज्वेलर्स आता नव्या भव्य व सुंदर दालनात विनम्र सेवेसाठी सदैव तत्पर। बस स्टँड, छत्रपती शिवाजी चौक, वणकुद्रे टेक्सटाईल जवळ, खडकलाट। ऊस दराबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी ऊसतोड करू नये। गळतगा येथे शेतकरी संघटनेतर्फे जनजागृती सभेत तहसीलदार यांना निवेदन। गुरलापूर येथे ऊसास दर मिळावा यासाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे गेल्या 5-6 दिवसापासून उग्र आंदोलन सुरू आहे। यामध्ये कर्नाटकातील साखर कारखानदारांनी ऊसास ₹3,500 दर द्यावा अशी आग्रही मागणी केली आहे, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी ₹3,751 दर द्यावा अशी मागणी करून मागणीनुसार ऊस दर जाहीर केल्याशिवाय ऊस तोड करू देणार नाही असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे। गुरलापूर येथील ऊस आंदोलन तीव्र झाल्याने जिल्हाधिकारीकडून या 2-4 दिवसात निर्णय अपेक्षित आहे। तरी ऊस उत्पादक शेतकरी आपल्यासह सर्व शेतकरी बांधवांच्या हितासाठी संयम पाळून ऊस तोड थांबवून संघटनेच्या आंदोलनाला सहकार्य करावे असे आवाहन गळतगा तालुका निपाणी येथील शेतकरी जनजागृती सभेद्वारे करण्यात आले। मंगळवार तारीख 4 रोजी गळतगा येथील बस स्थानक येथे शेतकरी संघटना, कर्नाटक राज्य रयत संघटना, विष्णू सेना, कर्नाटक रक्षण वेदिके व ऊस उत्पादकांच्या वतीने जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी वरील सर्व संघटना व ऊस उत्पादक शेतकरीच्या वतीने निपाणी तालुका उपतहसीलदार मृत्युंजय डंगी व गळतगा गावकामगार तलाठी मल्लिकार्जुन हरिजन यांना देण्यात आले। प्रारंभी गळतगा येथील बस स्थानक सर्कलमध्ये निपाणी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुभाष चौगुले यांनी उपस्थितांना कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे चन्नाप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ऊस आंदोलनाची तसेच महाराष्ट्रासह कर्नाटकातील सीमा भागात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी ऊस दरास दर मिळावा यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती दिली। या जनजागृती सभेत सुभाष चौगुलेसह गळतगा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी संजय कागे, राजू उपाध्ये, जयगोंडा पाटील, शेतकरी उमेश पाटील, विष्णू सेनेचे रामनाथ निटवे, अजित तेरदाळे, शेतकरी तानाजी देसाई, उदय चौगुले व बाबू हेगडे यांनी शेतकरी वर्गाला आवाहन करताना म्हणाले की सर्वच साखर कारखाने राजकीय नेत्यांचे आहेत। हे नेते स्वतःच्या स्वार्थासाठी व सत्तेसाठी गट, तट व राजकीय पक्ष बाजूला ठेवून एकत्र येतात। तेव्हा सर्व शेतकरी बांधवांनी सार्वजनिक हितासाठी गट, तट व राजकीय पक्ष बाजूला ठेवून एकत्रित येऊन ऊस दर आंदोलनास सहकार्य करणे गरजेचे आहे। महागाची औषधे व मजुरी यामुळे शेतकरी लयास गेला आहे। तरी ऊस दर जाहीर होईपर्यंत संघटनेने कर्नाटक व महाराष्ट्रातील ऊस तोड बंद केले आहे। तरी संघटनेच्या आवाहनाला शेतकरी वर्गाने सहकार्य करावे, अन्यथा संघटनेकडून ऊस गाड्या अडविणे, ऊस तोड बंद करणे व इतर नुकसानीस संघटना जबाबदार राहणार नाही, त्यास शेतकरीच जबाबदार असेल असा यावेळी इशारा देण्यात आला। यावेळी जनजागृती सभेत संघटनेतर्फे निपाणी तालुका उपतहसीलदार मृत्युंजय डंगी यांना ऊस दराच्या मागणीबाबत निवेदन देण्यात आले। या जनजागृती सभेस गळतगा ग्राम पंचायत अध्यक्ष अलगोंडा पाटील, सदस्य राहुल वाकपट्टे, मनोहर चौगुले, महावीर निटवे, राजू होळीकोप्पे, कुमार मरबी, अजित तहसीलदार यांच्यासह वरील सर्व संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। केएन न्यूज साठी गळतगाहून संजय कांबळे। ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ದಂಗೆ ಸಾಹೇಬರನ್ನು ನಮ್ಮ ರೈತ ಸಂಘಟನೆಯ ಪರವಾಗಿ ಬರಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಗಳತಗಾದಿಂದ
ತಮ್ಗೆ ಮನವಿ ಏನ್ ಮಾಡ್ಕತ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರುವಂತ ರಿಕವರಿ ಕಬ್ ಹೆಚ್ಚಿದೆ ಸರ್. ಸುಮಾರು 12 ಹಿಡ್ಕೊಂಡು 14-15 ತನಕ ರಿಕವರಿ ಕಬ್ ಐತಿ. ಆ ರಿಕವರಿ ಕಬ್ ಪ್ರಕಾರ ಕಾನೂನಿನ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಬೆಲೆ ನಮ್ಗೆ 3750 ನಮ್ಮ ರಾಜು ಶೆಟ್ಟಿ ಅವ್ರು ಹೇಳಿದರು. ಆ ನಿಟ್ಟಿನೊಳಗೆ ನಾವು ಸಂಘರ್ಷ ಮಾಡಕತ್ತೀವಿ. ಕೆಲವೊಂದು 4-5 ದಿವಸದಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ರೇಟ್ ಜರ ಒಂದು ಲೆವೆಲ್ ಬರ್ಲಿಲ್ಲ. ನಾವು ತಮ್ಮ ಈ ಎಲ್ಲಾ ರೈತ ಸಂಘಟನೆ ಪರವಾಗಿ ಹೇಳ್ಕತ್ತೀವಿ, ನಮ್ ಗಳತ್ಗ ಹೋಗುವ ಇಂಚಲ್ಕರ್ಜಿ ಹಾವೇ ಸಂಪೂರ್ಣ ರೇಟ್ ಡಿಕ್ಲೇರ್ ಆಗುತ್ತಾ ಬಂದ್ ಮಾಡುವ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಾಗ ನಾವು ಬರ್ತೇವೆ. ಮತ್ತೆ ಯಾವುದೋ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಾಗ 3700 ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆದವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೋ ಅದಕ್ಕೆ ಬೆಂಬಲದಲ್ಲಿ ಘೋಷಿಸಿದಾಗ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ತಾವು ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಂಡ ಈ ಸಂಘಟನೆ ಪರವಾಗಿ ರೈತರ ಪರವಾಗಿ ನಮ್ಮ ಮನವಿಯನ್ನ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಇಲಾಖೆಗೆ ತಾವು ಒಪ್ಪಿಸಿ ಒಂದು ನಿರ್ಣಯ ಬರುವಂತೆ ತಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಗಳತ್ಗ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಪರವಾಗಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕಳಕಳಿ ವಿನಂತಿ. शेतकरी संघटनेचा हसरू सेनेಗೆ जय जवान जय जवान. ಗಳತ್ಗ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿಗೆ ಬೆಂಬಲ ಬೆಲೆ ಘೋಷಿಸಬೇಕೆಂದು ಅಲ್ಲೇನು ರೈತರ ಬಾಂಧವರೆಲ್ಲ ಬಂದು ಮನವಿ ಮಾಡಿದಿರಿ. ಸದರಿ ಮನವಿಯನ್ನು ನಾವು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಮುಖಾಂತರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ತಲುಪಿಸುವಂತ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೇನೆ. ಗಳತ್ಗ ಪರವಾಗಿ ತಮ್ಮ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಇರ್ಬೋದು, ಉಪ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಇರ್ಬೋದು, ಮನವಿ ಏನಂತಂದ್ರೆ ತಾವು ಫ್ಯಾಕ್ಟರಿಗೆ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಇಂಟಿಮೇಷನ್ ಕೊಡ್ರಿ. ಬೆಂಬಲ ರೇಟ್ ಘೋಷಣೆ ಆಗೋ ತನಕ ತಾವು ಚಾಲು ಮಾಡಬೇಡ್ರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇದರಲ್ಲಿ ರೈತರದ್ದು ನುಕ್ಸಾನ ಐತಿ, ಮತ್ತ ವಿನಾಕಾರಣ ಸಂಘರ್ಷ ಜಗಳಾಸ್ತಿ ಅಶಾಂತಿ ಹರಡುವ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಐತಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ ಹೆಂಗೈತ್ರಿ, ಸುಮಾರು 5-6 ದಿವಸದಿಂದ ಗುರ್ಲಾಪುರದಾಗ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣ ರೈತ ಸಂಘಟನಾ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದವ್ರು ಮಾಡಕತ್ತಾರು. ಅದು ವಿಕೋಪ ಹೋಗೋ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಐತಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ದಯವಿಟ್ಟು ತಾವು ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬ್ಗೆ ಈ ಮನವಿ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೋರಿ ಕಳ್ಕೊಂಡು ವಿನಂತಿ ಐತಿ. ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಹೋರಾಟ, ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಹೋರಾಟ, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ರೈತ ಸಂಘಟನೆಗೆ, ಹಸಿರು ಸೇನೆಗೆ ಜಯವಾಗಲಿ, ವಿಷ್ಣು ಸೇನೆಗೆ ಜಯವಾಗಲಿ, ಸ್ವಾಭಿಮಾನಿ शेतकरी ಸಂಘಟನೆಗೆ ಜಯವಾಗಲಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು. शेतकरी संघटनेचा हसरू सेनेಗೆ जय जवान जय जवान. बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तसेच ताज्या बातम्या, कमर्शियल जाहिराती व वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी KN न्यूजला संपर्क करा. मोबाईल क्रमांक 98 45 85 47 44.